₹3500 अनिलच्या हातातला पैलवान ₹4000 अनिलच्या हातातला पैलवान ₹4000 सोने काय जाऊ द्या प्रेक्षकांना हे कुस्ती बघा सोन्यादार लेकर नाही चल पको उठे अरे गरीबी जबरदस्त है उनको कुस्ती अरे इसको पहलवान बोलते सोने 10,000 तालीम आजची कदा सोन्याची पहलवानची कुस्ती कस काय झाली हा नितीन गौखेल आणि अमृत अस्थी निकाली चला पटकन जरा दोन्ही आजची पैलवान ₹2,500 निकाली नाही झाली तर ₹1,000 आणि हातातला गणी ₹2,000 तेवढ्या कुस्त्या होणार आहेत जेवढ्या लावल्यात तेवढ्या होणार आहेत आपल्या हे पण झाली दादा बघू द्या लोकाला परंडा तालुक्यातले पैलवान आहेत बघून ना थोडस जागा सोडा तुमची बघू द्या हा राहुलच्या हातातला पैलवान महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याला पराभूत करून विजयी झाला होता तर तो अरे बघा त्याला हडका हायचं का नाही का बेनकुळेवानी असा पैलवान लागतो या उगासनाला बाळू पैलवान तुम्ही अशा टांगड्या केल्यात बघितलं का एका हातावर फिरतो एका पाहिलं का तो आता जीव जाईल बाजाव झोपतोय निसता बघा प्रणाम करतोय तुम्हाला ₹3,000 अनिल आणि निकाली नाही झाली का वा डबल केली गाववाल्याला मान्य नव्हती पहिली म्हणून परत तुझ्या कुस्ती झाली लागली का ही महिला पैलवानांची कुस्ती चला लावा बेस लावा या गाववाल्याचं नीट बघा पुढं जरा टाळ्या वाजा त्याला टाळ्या बघा सगळ्याला नमस्कार करतोय अरे दोन्ही हातात वा वा अरे वा वा कसा जोर काढतोय पाय ताट कुठे पोटात गेले हे पैलवान आहे खाली बस हे टोपडी झाल्या टाळी वाजवा ना जरा त्याचा पाय बघितलं का अरे वा वा नमस्कार करतो पाठीमागवर वा हे बघितलं का आहे का हाडू आहे तिच्या अंगात हाडू काय राम राम टाळी वाजवा अरे वा हा 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 हा
बघितलं का डोक्यावर पाय खाली रामराम त्याचा इनाम बघा गाववाले किती द्यायचा खाली 3000 रुपयाची निकाली झाली तर नाही झाली तर 1500 रुपये डायरेक्ट 50%. अनिल मगाचा सिकंदर शेख बरोबर खेळलेला मुलगा लावा. मगवाचा सिकंदर शेख बरोबर खेळलेला बरोबर मुलगा लावा. त्यांची गोष्टी लावा. अनिल निकाली झाली तर 3000 नाही तर 1500. 50% डायरेक्ट. या कुस्त्या झाल्याच्या नंतर महिलाची आखाड्यात 34 कुस्ती लागणार आहे. ते शक्यते चालू याचा बंद जा. बस मध्ये घ्या तुला मध्ये घ्या मध्ये घ्या मध्ये घ्या मध्ये घ्या. हो यार मध्ये घ्या नाही असं शास्त्री गेला का कुस्ती. आधी म्हणलंय का तुमची कुस्ती झाली. गणेश गणेश माने 3000 रुपयाची कुस्ती आहे ना. 2500 रुपयाची कुस्ती. 2500 रुपये त्यांना देऊन टाका. कुस्ती चांगली होती. माने 3500 रुपयाची कुस्ती निकाली नाही झाली तर 2000 रुपये येणार आहे. या दोन्ही कुस्त्या संपू द्या. मध्ये डोळ्यात गेली नाही पाहिजे अशी माती टाकावं लागते. आपला पहिलवान 5000 रुपये. वर जाता का चला उरकत आहे का काय सांगता. आणि हातातला फिरत जा गावकरी फिरत जा. त्याचे जोडीदार कोण आहे. पुढची कुस्ती होती ना तोपर्यंत मी यांचं नाव सांगतोय. डबे हलकी हलकी तालुका आष्टे हे पैलवान आणि दुसरे पैलवान शिवकन्या साबळे जामखेड नगर बीड विरुद्ध नगर अशी महिलांची कुस्ती ही मला वाटतं किती आहे 3000 रुपयाची ना. 3000 रुपयाची निकाली कुस्ती होणार आहे. पुढची कुस्ती उरका. तुमचा टाइम संपत आला. मुंडक दाबू नको लई. साबळे विरुद्ध वाघमारे हे साबळे
आणि यांच्या आजीने वाघ मारला होता. बघा बीड विरुद्ध नगर ही कुस्ती होणार आहे. लोकांना बघू द्या. बीड विरुद्ध नगर, साबी विरुद्ध वाघमारे. आता महिला सुद्धा कुस्ती पुकारल्या. ₹3,000 कुस्ती आखाड्यात चाललेली महिलांची. चल बस मार खात. त्याला सांगा पिंटू मामा एक आहे. ₹7,000 कुस्ती. बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील जामगाव येथील फ्रेंगेरी शौरी देवीची यात्रेची गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे
आणि आता कुस्त्याचं मैदान संपले. आपल्यासोबत गावातले ज्येष्ठ नेते देवीदास आबादस आहेत, त्यांना विचारू कशा पद्धतीची तुमची यात्रा असते आणि कुठून कुठून पैलवान येतात, काय सांगा? ही आमची जामगावची यात्रा पिढ्यानुपिढ्या पाठीमागं किती पिढ्या झाल्या आम्हाला काय सांगता येणार नाही, पण ही फिरंगेश्वरी देवीची यात्रा असते म्हणजे माहूरचं ठाणं हे. आणि मग यात्रेच्या दिवशी मंगळवारी छबिना निघतो, देवी पालखीत बसते आणि पूर्ण गावभर फिरून देवी परत येते, मंदिरात आरूढ होती. आणि त्याच्यानंतर गावात 1 ना 2 3 4 5 तमाशा असतात. आता यंदा एकच होता आणि तो तमाशा झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हाजरीचा कार्यक्रम असतो. मग याच्यामध्ये आराधी असतात, ते तुमचे दुसरे भारुडकार असतात, आणखी इतर कोण कोण कलाकार असतात ते असतात. आणि त्याच्यानंतर 3 वाजता आखाड्याला सुरुवात होती. आता ह्या आखाडा पारंपरिक पद्धतीने गेले मी 45 वर्ष माझ्या हयातीत मी चालवतोय गावकऱ्याच्या वतीने. आणि गाव याच्यामध्ये कुठलं भांडण होत नाही, तंटा होत नाही, काय नाही. आणि या आखाड्यासाठी महाराष्ट्र केसरी सुद्धा या आखाड्यामध्ये उतरतात. उभ्या महाराष्ट्रातूनच नाही पण राज्याच्या बाहेरून सुद्धा इथं मल्ल येतात. यात्रेमध्ये आता कसा बदल होत गेलाय? पूर्वीच्या काळी कसा असायचं ना आता काय बदल? पूर्वीच्या काळी लाईट सुद्धा नव्हती, त्यावेळेस टेंबे बत्तेवरती यात्रा चालायची. आणि आजची यात्रा म्हणजे पूर्ण लाईटमय झाली आणि डिजिटल झाली असल्यामुळं इथं कोणालाही कुठेही बसलं तरी यात्रा दिसती. तमाशा असल, आखाडा असल, पालखी असल, महाराष्ट्रात दिसते. आणि बाहेर पण युट्यूबच्या माध्यमातून आज तुम्ही जे दाखवता ते पूर्ण महाराष्ट्रात युट्यूबच्या माध्यमातून ही जामगावचा आखाडा आणि यात्रा दिसते. दर्शन घेण्यासाठी भाविक भक्त कुठून कुठून येतात? दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातून आमचे जी पोरं आहेत कुठेही असली तरी ते यात्रेच्या निमित्ताने गावावरती येतात. आणि उभ्या महाराष्ट्रातून पाहुणे रावळे हे आमचे यात्रेला येतात. ही यात्रा म्हणजे पुरणपोळीची यात्रा असते, त्याच्यामुळे इथं गडबड गोंधळ कसलाही होत नाही. अशा पद्धतीने हे यात्रेची परंपरा असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलंय. अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी, जिल्हा बीड. फिरंगेश्वरी देवीचं नाव आहे जामगाव या ठिकाणी. माहूरचं हे स्थान आहे रेणुका मातेचं, तिचं नाव आहे फिरंगेश्वरी. ही देवी सर्व जीवांना किंवा सर्व माणसांना प्रसन्न होती. परंतु विश्वासपर सगळे भक्त या ठिकाणी येतात, ते लांब लांबून येतात. आणि तो असा आहे की पहिल्या दिवशी काय असतं, चुळी पातळ दंडवत घेतला जातो आईसाहेबाला घरापासून. आणि त्यानंतर रात्रीच्याला छबिना असतो. छबिना 1 वाजेपर्यंत छबिना राहतो. आणि छबिन्यानंतर कार्यक्रम तमाशाचा असतो. आणि दुसऱ्या दिवशी बुधवारी 1-2 दिवसाची यात्रा असते. तर दुसऱ्या दिवशी हगामा असतो. आणि तो हगामा चांगला असतो. अकलूज, बारामती, चेंबूर, मुंबई, कल्याण, उस्मानाबाद, बार्शी या ठिकाणाहून पैलवान येतात, लातूर. तर हे पैलवान प्रसन्न मनाने या ठिकाणाहून जातात, त्यांनाही मानधन मिळतं त्यांच्या कसरतीनुसार. आणि अशा पद्धतीने 5 तासाचा हगामा असतो. आणि सर्व गावकरी मंडळी काय करतात, असणाऱ्या छबिन्याबरोबर 1 वाजेपर्यंत थांबतात आई बरोबर. अशा पद्धतीने कार्यक्रम होतो. आणि जे आलेले जे असतात कलाकारांचं सुद्धा कौतुक केलं जातं, त्यांनाही बक्षीस दिलं जातं. अशा पद्धतीने परंपरेनुसार ह्या जामगाव या ठिकाणी मंगळवारच्याला यात्रा असती आणि बुधवारच्याला हगामा असतो. अशा पद्धतीने कार्यक्रम नियोजित केला जातो. भाविक भक्त अशी आहेत की सर्व लांब लांबून येतात, समजा पुण्याहून येतात, कल्याणहून येतात. परत हे जे असणारे सर्व मुली या ठिकाणाहून जो दुसऱ्या ठिकाणी गेलेले आहेत, त्यांचे पती, त्यांच्या घरचे पाहुणे मंडळी, तसेच नौकर वर्ग असणारे जे या ठिकाणचे आहेत त्यांचे मित्र कंपनी, तसेच तेही सुद्धा सर्व भाविक या ठिकाणी आवर्जून यात्रासाठी येतात. तसेच सर्व असणारे आईसाहेब पाऊल होती, त्याच्यामुळं
बहुत लांब लांबचे असे भक्त येतात या ठिकाणी. त्याचं काय अडचण नाही. सगळ्या गोष्टीत परिपूर्ण असे असणारी आदिनायशक्ती आहे. आणि ती काय करते, त्या भक्ताची जी ते परंपरा ही आता हे मलाही कळत नाही, ही परंपरा चालूच आहे. असे माझ्या स्वतःच्या आमच्या पूर्वजांची ही 10वी पिढी आहे. सो या ठिकाणचे आमच्या आईच्या कृपेनुसार या ठिकाणी पहिले शेमजी पाटील होते आणि त्यानंतर इंग्रज ब्रिटिश काळामध्ये, त्यानंतर आसुरोबा पाटलांचा काळ झाला, त्यानंतर बायाजी पाटलाचा काळ झाला आणि त्यानंतर मग काय झालं, आमचे दसदादा होते रामचंद्र निवृत्ती धस, आणि त्यांचा मुलगा परत आमदार झालेले आहेत. कमीत कमी चार पंचवर्षिकला. आणि त्यांचे बंधू गावाचा सर्व विकास, गावाचा असणारं कारभार, गावाची असणारी व्यवस्था, असणारे सुखदुःख या ठिकाणी त्यांचे बंधू बघतात. आणि देवदास आबा हे त्यांचे बंधू आहेत आणि ते असणारे काय करतात, सर्व गावाची समस्या मिटवतात, सर्व कार्य करतात. आणि तसेच आमदार जी जी असणारी गोष्ट लागणारी आहे ती त्यांना पूर्तता करतात आणि गावाचा विकास करतात, सगळ्यांचे सुखदुःख पाहतात. सरपंच आता चालूला असणारे देवदास आबाचा मुलगा श्याम भैया म्हणून सरपंच आहेत आणि आमची 10ची बॉडी आहे. अशा पद्धतीने कार्यक्रम आहे.